नमस्कार, मी गणेश पवार। मी गेली 5 दिवसापासून प्रशासकीय इमारत कराड येथे बोगस मतदानाच्या अनुषंगाने 5 दिवस झालं अमरण उपोषणात बसलेलो आहे। तरी या आंदोलनस्थळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एकदाही भेट दिलेली नाही। याचं आजपर्यंत गणित उलगडलेलं नाही। कारण आता मला अशी शंका येत आहे की त्यांनी याबाबत 100% काहीतरी भानगडी केलेली आहे। कारण आमच्या कापिल गावात ही 9 लोक राहिला नाहीत। या लोकांच्या नावावरती घर नाही, जमीन नाही, रेशन कार्ड नाही आणि या लोकांनी कुठल्याही लोकांवर रजिस्टर ॲग्रीमेंट केलं नसताना या लोकांनी बनावट आधार कार्ड तयार करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करून मतनोंदणी करून मतदान केलेलं आहे। तसेच या लोकांच्या पूर्वीच्या ठिकाणची नावे प्रांताधिकारी यांनी वगळलेली नाहीत। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या लोकांची नावे न वगळता कापिल गावामध्ये का नोंदवली, हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे। जर त्यांनी या लोकांची नावे पूर्वीच्या ठिकाणून वगळून कापिल गावामध्ये लावली असतील तर त्यांनी ते पुरावे मला अथवा पत्रकारांना सादर करावे। तसेच त्यांनी पूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमची निवडणूक प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक झालेली आहे। परंतु माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी झालेल्या विधानसभेमध्ये भोगळ कारभार केलेला आहे, भानगडी केलेल्या आहेत। कोणत्या ना कोणत्या आमिषाला बळी पडून त्यांनी चुकीचा कारभार केलेला आहे। कारण त्यांच्याकडे या 9 लोकांचं कुठलेही पुरावे नसताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने आमच्या कापिल गावामध्ये या लोकांची नावे लावलेली आहेत। तरी या लोकांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा व निवडणूक निर्णय अधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा मी माझं आंदोलन थांबवणार नाही।